शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। शेतकरी योजनेबद्दल अखेर एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आता समोर आली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट सरकारच्या पातळीवरून 3 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम आता पूर्णपणे वाटपासाठी सोडण्यात येणार आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लवकरात लवकर क्रेडिट होणार आहे, अशी माहिती सरकारने स्वतः दिली आहे। याचा अर्थ असा की सरकारकडून पैसे पाठवल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात संपूर्ण रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये असे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून कमी वेळात पूर्ण होते। त्यामुळे सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जलद गतीने जमा होणार आहेत। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे। तर चला शेतकरी बांधवांनो, आता पाहूया नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कोणत्या जिल्ह्यांपासून देण्यात येणार आहे, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत नेमका काय निर्णय झाला आहे। कारण की डिसेंबर हप्त्यासाठी अनेक शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यामुळे कोणाला रक्कम मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही आणि सरकारने यावेळी कोणते बदल केले आहेत, ही सगळी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा फक्त 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। कारण शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारकडून एक अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी विचारत होते, हप्ता कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी क्रेडिट होणार। कारण साधारणपणे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता क्रेडिट झाल्यानंतर 1 ते 2 दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो। पण यावेळी अनेक दिवस उलटून गेले, महिना संपत आला तरीही खात्यात पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे अनेक शेतकरी नाराज झाले होते आणि चिंता व्यक्त करत होते। आता यावर सरकारने थेट निर्णय घेतला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। पूर्वी 2,000 रुपये मिळत होते, पण यावेळी काही शेतकऱ्यांना एकत्र 4,000 रुपये मिळणार आहेत। हे 4,000 रुपये कसे मिळणार, कोण पात्र असणार आणि कोणाला फक्त 2,000 रुपयेच मिळणार, ही सगळी माहिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण शेजारच्या शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळाले आणि तुम्हाला 2,000 रुपये मिळाले तर गैरसमज होऊ नयेत म्हणून सरकारने सगळं स्पष्ट केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणार नाही, तर तो जानेवारी महिन्यात दिला जाणार आहे। त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये म्हणून जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। आता प्रश्न येतो, हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे सरकारने टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात खालील जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे: नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, लातूर, नंदुरबार, अकोला, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि वाशिम। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त एकच महत्त्वाचं काम करायचं आहे। तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का हे त्वरित तपासा। नमो शेतकरी योजनेची केवायसी पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारकडून आलेल्या यादीनुसारच पात्र शेतकऱ्यांना रक्कम दिली जाणार आहे। त्यामुळे पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना जानेवारी 10 तारखेपर्यंत 4,000 रुपये खात्यावर जमा होतील। अशाच प्रकारची महत्त्वाची उपयुक्त माहिती रोज पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला लगेच मिळेल। तर शेतकरी बांधवांनो, आजसाठी इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।